दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकच्या मालेगावातील संवंतगाव शिवारातील गिरणा नदी पात्रात अडकलेल्या 15 मासेमारांना रेस्क्यू करण्यात मालेगाव प्रशासनाला यश आले। वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करत 3 फेऱ्यांमध्ये नदी पात्रात अडकलेल्या 15 मासेमारांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले। काल सायंकाळी मालेगाव धुळे येथील 15 मासेमार हे मासेमारी करण्यासाठी संवंतगाव शिवारातील नदी पात्रात उतरले होते। कळवण दिंडोरी या भागातील चनकापूर व हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडण्यात आला। हे पाणी वाढल्याने 15 मासेमार नदी पात्रातील एका खडकावर अडकले। स्थानिक अग्निशमन दलाच्या वतीने त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना यश न आल्याने SDRFच्या पथकाला पाचारण करण्यात आले। त्यांच्याकडून देखील काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मासेमारांना वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले। आज सकाळपासूनच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क करून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्याचे ठरलं। आज सकाळी 12 वाजेच्या सुमारास वायुसेनेच्या हेलिकॉप्टर दाखल होऊन 3 फेऱ्या पूर्ण करत अडकलेल्या 15 मासेमारांना रेस्क्यू करण्यात आले। प्राथमिक उपचाराकरता या 15 जणांना सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले। मंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आदींसह अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, प्रांताधिकारी नितीन सदगीर आदी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन नंतर समाधान व्यक्त केलं। सायंकाळी 5 वाजेला मला फोन आला स्थानिक एक पदाधिकारी आहे त्याच्याकडून की असे लोक अडकलेत। लगभग इथे आल्यावर बघितलं की 15 लोक इथे अडकलेले होते। मोसम आणि गिरणा नदीमध्ये लगभग 27,000 क्युसेस पाणीचा फ्लो होता आणि इथे आल्यानंतर पाणीचा फ्लो खूप मोठ्या प्रमाणात होता। करंट खूप होतं पाणीला, त्यामुळे आमच्या लेवलवर आम्ही तिथे दोर टाकून आणि तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अयशस्वी झाला। त्यानंतर आम्ही SDRF टीमशी कॉन्टॅक्ट केला। SDRF टीम इथे आली, त्यांनी त्यांचे 2 मनुष्य उतरवून पाण्याचा भेद घेण्याचा अंदाज केला, परंतु तोही निष्फळ ठरला। त्यानंतर इथे आम्ही एक हायड्रा मागवला, त्या हायड्राच्या माध्यमातूनही काम झालं नाही। परत इथे ड्रोन मागवण्यात आला आणि ड्रोनच्या माध्यमातूनही त्यांना पुढची रेस्क्यू आम्हाला करता आलं नाही। आज सकाळी इथे स्थानिक आमदार महोदय आल्यानंतर आणि त्यांना जेवणाची आम्ही व्यवस्था केलेली होती आणि त्यानंतर आदरणीय पालकमंत्री महोदय, आदरणीय जे आमचे ॲडिशनल SP महोदय आहेत, आदरणीय आयुक्त महोदय, या सर्वांनी या ऑपरेशन इथे चालवलं। सैन्याला मदतीला बोलवलं आणि सैन्याला मदतीला बोलून लगभग 21-22 तासाच्या या रेस्क्यू ऑपरेशनानंतर सैन्य इथे येऊन आणि त्या 15 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे। तुमचे किती लोक होते आणि याच्यापूर्वी पण अशा घटना घडल्या, पण ती संख्येची कमी होती, आज मोठ्या संख्येत होते, काय तुम्हाला अडचण? लगभग 10 लोकांची टीम होती सर इथे आमची आणि यापूर्वी बरेच रेस्क्यू कॉल आम्ही अटेंड केलेले आहेत, परंतु पाण्याचा फ्लो विसर्ग मोठ्या प्रमाणात गिरणा आणि मोसम नदीला असल्यामुळे इथे त्यांना रेस्क्यू करण्यासाठी अडचणी निर्माण होती। और हमने पूरा कल उनको रेस्क्यू करके निकालने की कोशिश की, लेकिन वहाँ पर पानी के फ्लो होने की वजह से वहाँ जाने के में नहीं आ रहा था। और सामने वाले जितने भी थे 15 लोग, जिसमें से 13 लोग को तैरते आता नहीं था और तैरते नहीं आता था और स्विमिंग नहीं जानते थे, इसीलिए उनको निकालना बहुत ज़्यादा रिस्की था। अगर उनको डोर के सहारे से बांधकर इस तरफ लाते थे तो डोर के सहारे से इस तरफ बांध के लाते थे तो कहीं ना कहीं वो पानी में छूट सकते थे, क्योंकि पानी का फ्लो इतना था, उनको स्विमिंग का कोई अनुभव नहीं था। इसलिए रिस्क ना लेते हुए पवार साहब ने और प्रशासन के हिसाब से ये काम करा। तर संवंतगाव ग्रामस्थ ग्रामसेवक यांनी वेळीच प्रशासनाला कळवत सुरू असलेल्या रेस्क्यू कार्याला मोठं सहकार्य केलं। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता।